16व्या शतकात समर्थ रामदास स्वामीजींनी अनेक ठिकाणी बलोपासनेसाठी हनुमान मंदिराची निर्मिती केली आहे. देशभर भ्रमंती करून बलोपासनेचा प्रचार आणि प्रसार करत असताना अनेक ठिकाणी हनुमान मंदिराचा जीर्णोद्धारही केला, असं इतिहासात नोंद आहे. याच कालखंडात समर्थ रामदास स्वामीजींनी सीमावर्ती भागातही त्याचा प्रचार केला. त्यामुळं गावागावात अनेक हनुमान मंदिरं आज दिमाखानं उभी आहेत. असं नव्हे तर त्या मंदिरांनी आता सामाजिक चळवळीत चांगलं योगदान देत आहेत. तरुण शक्तीला बलोपासनेकडं आकर्षित करण्यात हनुमान मंदिराचं योगदान मोठं आहे. अक्कलकोट तालुक्यातील म्हैसलगे येथील जागृत पंचमुखी हनुमान मंदिर याच कालावधीत जीर्णोद्धार झालेलं मंदिर. भीमा नदीकाठी निसर्ग सौंदर्य आणि बहरलेल्या शेती शिवारातील गावात नदी तीरावर भव्य रेखीव घडीव दगडांनी बांधलेलं जागृत हनुमान मंदिर. हा मंदिर काळ्या दगडांनी बांधलेलं होतं, पण अलीकडं नव्या विश्वस्तांनी या मंदिराला जुनं ढाचा कायम ठेवत नवं लूक देण्याचा प्रयत्न केला आहे. आत घडीव दगडांनी सुंदर भिंती सजवण्यात आलं असून गर्भदेवालयाचं द्वार मंदिराच्या वास्तुशास्त्रानुसार आहे. तसं पाहिलं तर या मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे. हनुमान मात्र स्वयंभू आहे अशी भक्तांची धारणा आहे. त्यामुळं दर शनिवारी या मंदिरात कर्नाटक महाराष्ट्रातील भक्तांचा ओघ कायम असतो. या मंदिरात येऊन दर्शन घेतले की संकट परिहार होऊन मानसिक समाधान मिळते अशी भक्तांची भावना आहे. त्यामुळं दर शनिवारी आणि शनी अमावस्येला भक्तांची रीघ लागते. वर्षाकाठी 12ही महिने दर शनिवारी येणारी भक्तांची संख्या पाहून मंदिर समितीच्या वतीनं योग्य नियोजन करण्यात आले आहे. मूळतः या मंदिराच्या परिसरात विशेषतः गावचं परिसर हिरवाईनं नटलेलं असून शेजारी भीमा नदीपात्र आहे. पावसाळ्यात नदीपात्रातून वाहणारं पाणी परिसराच्या सौंदर्यात भर घालते. त्यामुळं यावेळी येथील सारं काही चित्रच विलोभनीय असते. मंदिर समितीने भक्तांच्या सुविधेसाठी भक्तनिवासाचीही सोय केली असून त्यामुळं बाहेरील गावावरून येणाऱ्या भक्तांची चांगली सोय झाली आहे. त्यामुळं दर शनिवारी भक्तांची चांगलीच रेलचेल सुरू असते. कारण म्हैसलगे हनुमान मंदिरात दर्शन घेतल्यानंतर संकट परिहार होते अशी भक्तांची धारणा आहे. शिवाय या परिसरात पाऊल टाकून नदीतील वाळवंटात स्वच्छंदानं बागडलं तर समाधान आणि एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते. या संकटमोचक स्वयंभू जागृत हनुमान मंदिराची दरवर्षी गुढीपाडवापासून यात्रेस प्रारंभ होते. यात्रा कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच नाटकाचा प्रयोगही होतो. हौसी पैलवानांचा कुस्त्याचा फड तसंच कलगीतुऱ्याचे गाणे अशा विविध उपक्रमांमुळं इथं कलारंगच भरलेला असतो. गुढीपाडवाच्या दिवशी मंदिरात महापूजा, मराठी नवीन वर्षाचं पंचांग पठण, पंचांगाच्या आधारावर भाकणूक असे विविध कार्यक्रमांनी यात्रेस प्रारंभ होतो. त्यानंतर रामनवमी उत्सव, दहीहंडा झाल्यानंतर हनुमान जयंती उत्सवाने या यात्रेची सांगता होते. रामनवमी दिवशी रामजन्मोत्सव, गुलाल, धार्मिक विधिकार्य अशा विविध उपक्रमांनी रामजन्मोत्सव पार पडते. ಜಾಗೀರ್ದಾರ್ ನಾವು ಸುಮಾರು 8 ತಲೆಯಿಂದ ನಾವು ಇಲ್ಲಿ ರಾಮನವಮಿ ಉತ್ಸವ ಆಚರಿಸ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇಲ್ಲಿ ರಾಮನವಮಿಗೆ ಉತ್ಸವಕ್ಕೆ ಸುಮಾರು 10-15 ಹಳ್ಳಿಯಿಂದೆಲ್ಲ ಜನ ಬರ್ತಾರೆ. ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಅತ್ಯಂತ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಇದು ಆಚರಿಸ್ತೀವಿ. ಇದು ನಮ್ಮ ಮನೆತನದಿಂದ ತಲಾಂತರದಿಂದ ನಾವು ಇದನ್ನು ಪೂಜೆಯನ್ನು ನಾವು ಕರ್ನಾಟಕದಾಗಿದ್ದರೂ ಸಹಿತ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಾಗಿರುವಂಥ ಈ ದೇವರಿಗೆ ನಾವು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಭಾವೈಕ್ಯತೆಯ ಸಂಕೇತ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ನೀವು ಎರಡೂ ರಾಜ್ಯಗಳು, ಎರಡೂ ಭಾಷೆಗಳು, ಎರಡೂ ಸಂಸ್ಕೃತಿಗಳ ಒಂದು ಸಮ್ಮೇಳನದಿಂದ ನೂರಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಈ ಜಾತ್ರಾ ಉತ್ಸವ ಆಗಲಿ, ರಾಮನವಮಿ ಜಯಂತಿ ಆಗಲಿ, ಶ್ರೀರಾಮನವಮಿ ಉತ್ಸವ ಆಗಲಿ ಆಚರಿಸ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ.
ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆ ಸಮೃದ್ಧಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಬರೋ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸದ್ಭಕ್ತರಿಗೆ ಇನ್ನೂ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ ಅಂತೇಳಿ ಭಗವಂತನ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೀನಿ. श्री स्वयंभू पंचमुखी जागृती मंदिर मैसलगी येथे गुढीपाडवापासून जत्रा चालू आहे. तरी आज 13 तारीख रामनवमी आहे. हे रामनवमी पूर्वी पहिल्यापासूनच साजरा करत आलेलो आहे आम्ही. आत्ता 12 वाजता रामजन्म होऊन भजनं वगैरे होऊन सगळं रामजन्म झालेलं आहे. आणि इथून संध्याकाळी परत पालखी मिरवणूक आहे. असं पूर्वीपासून चालत आलेलं आहे. पारंपरिक पद्धतीनं दहीहंड्याचा कार्यक्रम होतो. कुलकर्णी वाड्यातून सजवून ठेवलेलं दहीहंडा सवाद्य मिरवणुकीनं मंदिरात आणली जाते. त्यानंतर विविध मंत्रोपचारानंतर दहीहंड्याचा कार्यक्रम होतो. हा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भक्तांची अलोट गर्दी असते. या गर्दीमुळं मंदिर परिसर अगदी भक्तांनी फुलून गेलेला असतो. या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे गावातील प्रत्येकजण गोडे तेलाचे दिवटे प्रज्वलित करून या उत्सवात आणि यात्रेत सहभागी होतात. यानंतर प्रमुख मानकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी मिरवणूक काढून नदीत गंगास्नान केली जाते. यात्रा कालावधीत दररोज गावातून पालखी मिरवणूक आणि छोटे मोठे करमणुकीचे कार्यक्रमही होतात. हनुमान जयंती दिवशी पहाटे हनुमान जन्मोत्सव सोहळा, गुलाल, भजन भारूड असे विविध कार्यक्रम पार पडत असताना हा सोहळा पाहण्यासाठी आणि हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक या स्थळी येऊन हनुमानासमोर लीन होऊन बलोपासना करून संकट परिहार करण्याबाबत प्रार्थना करतात. नवसाला पावणारा देव अशी ओळख असल्याने दरवर्षी यात्रेतच नव्हे तर दर शनिवारी येणाऱ्या भक्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ಸಮಾಧಾನ ಆಗಂಗಿಲ್ಲ ನಂಗೆ. ಅಷ್ಟು ಜಾಗೃತ ಅದ ನಮ್ಮ ಹೆಣ್ಮಂದಿವ್ರ. ಏನು ನಡ್ಕೊಂಡದ್ದು ಭೀ ಸಕ್ಸಸ್ ಆಗ್ತದೆ. ಅಷ್ಟು ಸತ್ತುಳವ ಅದಾನವ. ಊರ ಹೆಣ್ಮಕ್ಳೆಲ್ಲ ಜಾತ್ರೆಗೆ ಒಂದು ದಿವ್ಸ ವರ್ಷಿಗೊಮ್ಮೆ ಬಿಡಂಗಿಲ್ಲ. ಎಲ್ಲರೂ ಬರ್ತಾರೆ. ಜಾಗೃತ ಅದ ಬಂದೇವಿ. ಇಲ್ಲಿ ಹನುಮಂತತ್ವ ಮೂರ್ತಿ ನಾವು ವಂಶ ಪರಂಪರೆಯಿಂದ ಈ ದೇವಸ್ಥಾನದಾಗ ಪೂಜೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದೇವಿ. ಇಲ್ಲಿ ಏನೇನು ಹರಕೆ ಹೊತ್ತರೂ ಎಲ್ಲ ನಿಜ ಆಗ್ತದೆ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೇದಾಗ್ಯದ. ಎಲ್ಲ ಜನ ಎಷ್ಟೆಷ್ಟು ಕಷ್ಟ ಇದ್ರು ಎಲ್ಲ ಪರಿಹಾರ ಆಗ್ಯದ. ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಬರ್ರಿ, ಎಲ್ರಿಗೂ ಈ ದೇವರ ಆಶೀರ್ವಾದ ಸಿಗಬೇಕು. ಭಾರಿ ಜಾಗ್ರತೆ ಹನುಮಪ್ಪ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಚಲೋ ಆಗ್ತದೆ. ಜಾತ್ರೆ ಭಾರಿ ಗ್ರ್ಯಾಂಡ್ ಆಗ್ತದೆ. ದೇವಸ್ಥಾನ ಅಂಗಡಿ ಉದ್ಧಾರ ಮಾಡ್ಯಾರ ಈ ವರ್ಷ. ಎಲ್ಲ ಜಾತ್ರೆ ಚಲೋ ಆಗ್ತದೆ. ದೂರ ಎಲ್ಲ ಮಂದಿ ಬರ್ತಾರೆ. ಎಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಾಗುತ್ತೆ ಜಾತ್ರೆ. ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಇದ್ರೊಳಗೆ ಪಾಲ್ಗೊಳ್ಬೇಕಂತ ಆಶಿಸ್ತೀವಿ. मंदिर समितीच्या कुशल मार्गदर्शनाखाली नेटकं नियोजन आणि मंदिराचं नूतनीकरण, विस्तारीकरण भक्तांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत असल्याने आणि पुरोहितांचं सौजन्यशील वागणुकीमुळं भक्तांचा ओघ वाढू लागला आहे. भक्तांचं सर्व मनोकामना पूर्ण व्हावेत हीच सदिच्छा. जय हनुमान.